सिंहगडला तर आपण नेहमीच जातो किंवा इथल्या लोकांना बऱ्याच लोकांना माहिती आहे, पण इथली लेणी कुणाला माहित नाहीये. मंडळी, सध्या आपण आहोत खानापूर गावामध्ये. तर सिंहगड लेणीला जाण्यासाठी इकडून जो सिंहगडचा मार्ग आहे तिकडून न जाता सांब्रेवाडी गावाच्या मार्गाने आपल्याला जायचं आहे. अंदाजे 15 ते 20 मिनिटं बाईकने पुढे आल्यानंतर उजव्या बाजूला आपल्याला श्रीनाथ भेळ म्हणून दुकान दिसेल. त्याच्या बाजूनेच एक मार्ग जातो सांब्रेवाडी गावाकडे, तर त्याच मार्गाने आपल्याला पुढे जायचं आहे. सांब्रेवाडी गावातून पुढे आल्यानंतर आपल्याला गावाच्या शेवटी आपल्याला एक पारा दिसतो आणि त्याच्या पुढे आपल्याला उजव्या बाजूने वरच्या वाटेने गेल्यानंतर आपल्याला सिंहगड डोंगररांगा दिसायला सुरुवात होते. तोच आहे सिंहगड घेरा. तर त्यातला जो पहिला डोंगर आहे ना, त्याला लागूनच त्याच मार्गाने आपल्याला पुढे जायचं आहे. इथे बैलगाडी शर्यत सुद्धा होतात, तर तशी आपल्याला पुढे गेल्यानंतर वाट दिसायला सुरुवात पण होते तशी. नमस्कार मंडळी, मी विजयश्री स्वागत करत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन लोकेशन. तर आज आपण आलेलो आहोत सिंहगडला. सिंहगडला तर आपण नेहमीच जातो किंवा इथल्या लोकांना बऱ्याच लोकांना माहिती आहे, पण इथली लेणी कुणाला माहीत नाही आहे. तर आज आपण ती एक्सप्लोर करणार आहोत. तर चला बघूयात. सध्या आपण बेस लोकेशनला आलेलो आहोत लेणीच्या, आणि इथे सिंहगड आहे. तुम्हाला ते टॉवर दिसत असतील, आणि या साईडला त्याच्या बाजूला हा जो झेंडा आहे, भगवा झेंडा, तिथं आपल्याला ती लेणी पाहायला भेटणार आहे. तर चला प्रवास चालू करूयात. तर आपण इथं लोकेशनला आल्यानंतर 2 वाटा फुटलेल्या दिसतात. एक इथं आहे आणि एक या साईडला जाते वरती. तर जिथे भगवा झेंडा आहे आपल्याला त्या वाटेने जायचं आहे. इकडून सुद्धा वाट आहे, पण ती वाट जरा कठीण आहे, जास्त चढ आहे. त्यामुळे आपण त्या वाटेने न जाता गावकऱ्यांनी जी ही वरची वाट सांगितलेली आहे आपण तिथून जात आहोत. तर चला प्रवास चालू करूयात. याचं जर आयडेंटिफिकेशन जायचं झालं कुठल्या वाटेने जायचं आहे, ते इथे तुम्हाला कॉर्नरला एक छोटासा पिलर दिसतोय. तर हा बघा, हा पिलर आहे इथला. तर त्या वाटेने इकडून आपल्याला वरती जायचं आहे. तर चला आता प्रवास चालू करूयात. ऊन खूप आहे, सो काळजी घेऊन आपण चाललेलो आहोत. तर अंदाजे 1 तासाचा ट्रेक केल्यानंतर आपण डोंगराच्या माथ्यावर आलेलो आहोत, आणि याच्या वरती सुद्धा छोटासा पार्ट आहे डोंगराचा. पण तिथे न जाता आपल्याला इथून जी वाट आहे लेणीकडे जाण्यासाठी तिथूनच जायचं आहे. इथे तशा त्यांनी खुणा सुद्धा केलेल्या आहेत. तर चला त्या मार्गाने जाऊयात. आणि महत्त्वाचं म्हणजे लेणी ही कुठल्या टोकावर नसते, तर ती आहे मध्यभागी. तर आपण त्या हिशोबाने याच मार्गाने चाललेलो आहोत. हळूहळू लेणीकडे जाण्याची वाट थोडी निमुळती होत चाललेली आहे. तर मला सांगायचं असं वाटतं की तुम्ही ट्रेकिंगचे शूज घालून या, कारण पुढे वाट थोडी घसरटसुद्धा आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे पावसाळ्यात हा ट्रेक करू नका, थोडंसं रिस्की वाटतंय. उन्हाळ्यात छोटासा ट्रेक इझी आहे, पण थोडासा वरचा पॅच थोडा अवघड आहे. त्यामुळे हे उन्हाळ्यात लोकेशन मस्त आहे. मंडळी, फायनली आपण लेणीजवळ आलेलो आहोत, आणि सुरुवातीलाच आपल्याला दिसत आहे ही जोड लेणी. एकंदरीत लेणीचं स्ट्रक्चर बघून तरी बुद्धकालीन असाव्यात असं वाटतंय. याला सांब्रेवाडी लेणी किंवा सिंहगड पांडवकालीन लेणी सुद्धा बोलले जाते. लेणीच्या समोरचा जो भाग आहे त्याला बसायला आसन व्यवस्था केलेली आपल्याला दिसत आहे.
तर ही लेणी अर्धवट कोरलेली आपल्याला दिसत आहे आणि ही दोन्ही लेणी एका भिंतीने डिवाइड झालेली आहे. खाली आपल्याला होल दिसत आहे, कदाचित खिडकीसाठी असावं. तर ही इथली मोठी लेणी आहे आणि त्याला जर खाली या साईडला बघितलं तर पिण्याच्या पाण्याचं टाकं दिसत आहे. तर अशी आहे इथली ही छोटीशी लेणी. लेणीमध्ये कुठलेही इन्स्क्रिप्शन पाहायला भेटलेले नाही आहे. लेणी छोटीशी असली तरी इथं आल्यावर खूप मस्त वाटते. मस्त वातावरण आहे, गार वातावरण आहे इथे. आणि आपण लेणीच्या बाहेर पडल्या पडल्या आपल्याला सिंहगड दिसतोय. तर इथला भाग आपला बघून झालेला आहे. पलीकडे भगवा झेंडा दिसत आहे आपल्याला लेणीच्या डाव्या बाजूला. तर चला तिकडे जाऊन बघूयात नक्की काय आहे. वाट निमुळती आहे तर थोडी काळजी घ्या. जाता जाताच आपल्याला परत इथे एक अर्धवट छोटीशी कोरलेली लेणी दिसत आहे. तर आतमध्ये बघितलं तर पाण्याचं टाकं दिसत आहे आपल्याला तिथे. तर खूपच अर्धवट कोरलेली आहे. वाट थोडी पुढे गेल्यानंतर खूपच निमुळती होत चालली आहे आणि थोडी घसरडी आहे. तर शूज काढतीये मी. तर इथे आल्यानंतर आपल्याला एक शेंदूर लावलेली देवता दिसत आहे. नक्की कोणती आहे मी तरी सांगू शकत नाहीये, पण तुम्हाला जर माहित असेल तर नक्की कमेंट करून सांगा ही नक्की कोणती देवता आहे. तिकडे सिंहगड आहे आणि त्याच्या शेजारच्या या डोंगरावर तर ही देवता आहे. कुठली आहे नक्की नाही सांगता येणार. तर अशी आहे मंडळी सिंहगड घेऱ्यातील ही छोटीशी सिंहगड लेणी किंवा त्याला सांबरेवाडी लेणी सुद्धा म्हणतात. खूप दिवसापासून मला पाहायची होती, कारण ऐकलं होतं इथं लेणी आहे पण नक्की कुठे आहे हे माहीत नव्हतं. तर फायनली ती एक्सप्लोर करून झालेली आहे. तर मंडळी झाली आपली सिंहगडची लेणी बघून. तर चला भेटूया पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन लोकेशन सोबत. तोपर्यंत मस्त राहा, स्वस्त राहा आणि सर्वात महत्त्वाचं जेवढं शक्य होईल तेवढं फिरत राहा. टाटा.